आपण पाहत आहात लोकप्रबोधन, सर्वसामान्य जनतेचा हक्काचा न्यूज चॅनल। मुलींनी आत्मविश्वासाने पुढे जात सक्षम बनून स्वतःचे अस्तित्व सिद्ध करावे, असे प्रतिपादन माजी शिक्षण विस्तार अधिकारी प्राध्यापक विजयालक्ष्मी अहिरे यांनी केले। महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, लखमापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आयोग सहयोग समुपदेशन कार्यक्रम अंतर्गत चला लेकीसाठी बोलू काही या उपक्रमात त्या बोलत होत्या। या कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती पूजन तसेच राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आले। कार्यक्रमास ॲडव्होकेट वैदेही भगीरथ, संस्था संस्थापक चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे, शैक्षणिक संकुलाच्या प्राचार्या प्राध्यापक रोशनी अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमात सायबर सुरक्षा, पालक व पाल्या यांचा समन्वय, किशोरवयीन अवस्थेतील मानसिक व शारीरिक बदल आणि त्याचे दुष्परिणाम, स्वसंरक्षण आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। शालेय विद्यार्थिनींनी मुलींची सुरक्षा या विषयावर सादर केलेल्या नाटिकेला उपस्थितांकडून विशेष दाद मिळाली। स्वागतपर भाषणात चेअरमन ॲडव्होकेट शशिकांत अहिरे यांनी महिला सबलीकरणाचे महत्त्व अधोरेखित केले। प्रमुख वक्त्या प्राध्यापक विजयालक्ष्मी अहिरे यांनी महिला सक्षमीकरण, वर्तन बदल, भविष्यातील संधी व आत्मसंरक्षण या विविध पैलूंवर प्रभावी विचार मांडले। तसेच ॲडव्होकेट वैदेही भगीरथ यांनी विद्यार्थिनींना महिलांचे हक्क, कायदेविषयक जाणीव व आत्मविश्वास वाढविण्याबाबत सखोल मार्गदर्शन केले। आभार प्रदर्शन करताना प्राचार्या प्राध्यापक रोशनी अहिरे यांनी शाळेने मुलींच्या सुरक्षिततेसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली। शाळेचे नेतृत्व एका सक्षम महिलेकडे असून विद्यार्थिनींनी विविध क्षेत्रांत मिळविलेल्या यशाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शालेय सांस्कृतिक विभाग व महिला शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले। पाहत रहा लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र। And now the moment we have